श्री हरिगुरुभ्यो नमः. उपनयन संस्काराचे प्रारंभाची देवाले सन्निधींतून देवता प्रार्थना जाताना मंगलातील करताची हातांतू फलपुष्प तांबूल दोर देवाला सन्निधानांतू मुंजी होरेतू आनू अम्मा कुटुंबीय मलगडे तशी आज्या घरचे मावळे सर्वई तंगिले बहिणीकी भावाजीकी सर्व ಒಟ್ಟು ಮೇಳು देवाले सन्निधींतू प्रार्थना करते. प्रार्थना समयचेरी भटमामू वेदमंत्र पठन करता पुराणोक्त मंत्र सांगून घेऊन देवाला सन्निधानात प्रार्थना दवरता. देवा 5 दिवसाचे उपनयन सर्व कार्यक्रम तू चंदार चुनोन देऊ खा. संकल्प द्विजत्व प्राप्त्यर्थ वेदाध्ययन अधिकार सिद्ध्यर्थ ते चरडाक द्विजत्व प्राप्ती दावका आणि वेदाध्ययन अधिकार मिळका अशी देवाले सन्निधींतू प्रार्थना कोण घेऊन ते चरडान मुखार नित्य अनुष्ठान कोरका नित्य संध्यावंदन कोरका देवाल अनुग्रह तशींची बापूसू आवसू भटमामू आईल मालगडे ते समयेचेर चरडा मार्गदर्शन दितच मुंजी नंतर अशी चोलका म्हणून सांगून घेऊ. हे सर्वई देवाला सन्निधानान भटमाम प्रार्थना दवरता. पुराजनीन पविलसाची सर्व कार्यक्रम देवा तुम्ही चंदार चलोन देऊन परमात्माला अनुग्रह चरडाक कुटुंबाक येऊन पाविल सर्वांके मिळका म्हणून सांगून घेऊ. अशी देवाले सन्निधींतू देवता प्रार्थना कोरनू तदनंतर वीಳ್ಯ कुलदेवाक गुरुवर्यांक मलगडे कांडवरनू वटू आणि वटूल आनम्मा म्हणजे मुंजी होरेतल आनम्मा भटमामाले सर्व मालगडेला आशीर्वाद घेतच. अशी देवता प्रार्थना करताना देवाला सन्निधीन प्रार्थना तदनंतर मालगडे आशीर्वाद घेऊन कार्यक्रमाचे प्रारंभ. गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधु कावेरी जलेस्मिन सन्निधिं कुरु. घडे उद्दाक प्रारंभाची गंगा पूजन भटमामू मुंजी होरेतू सर्व भालमिन शिला गिरा बोनू गंगा स्मरण कोरनू हरिद्रा कुंकुम पुष्प तांबूल सर्व समर्पण कोर चरडाल मुखांतर घरचे सर्व सदस्य अक्षत समर्पण कोरनू मुंजीचे घडे उद्दाक प्रारंभ गंगा पूजन कोर म्हणून प्रार्थना करतची. उद्दाक बाईंद करताची तांबिया घाण घेऊन ते तांबियो वटू लगी म्हणजे मुंजी होरेता लगी मुंजी होरेतले अम्मा लगी तशींची दोन्ही कुटुंबियातर्फे मलगडे तशींची मावळे बायल अन्नल बहिणी अक्का अशी कोण ते उपस्थित असत त्यांनी सर्वही ते घडे उदका पांतर भितर वरलं सर्व उठ मिळताच. तदनंतर थैदकून घेऊन घडे उदकाचे भितर हाण घेऊन भटमामू संकल्प कोरसून गणपती पूजन कोरनू पुन्हा गंगा स्मरण कोरनू ओढतो पांतो 5 पंतांतो मलगडे करेन वटू करेन उद्दा घरोसून घेऊन तदनंतर तांतू एक दोण्णो तांबूलकी पुष्पकी सर्व दोन घेऊन ते उदका वैर दवरताच. त्या समयाचेर प्रत्येकले निमगोचस भटमाम घडे उद्दामुळे कसा नाही सांगू पुढली कालांत वाच म्हणून नाशिल. त्या समयाचेरी एक भटमामान ते घडे उद्दा जागेर बैसून घेऊन वेदमंत्र पठन करतच ते दोडणं ताक एक सानेक वाटतशे उदका दवरलं कोडले ते निदान एक पंत बुडलो वे 24 मिनिट झाले. 24 मिनिट म्हणजे एक घर ते लेख घालून मुहूर्त लागेत सांगतशिले
आता मुहूर्तला गेले तुम्ही उपनयन संस्काराचे प्रारंभ करायचे सांगू अशी गडे उदकाक एक प्राधान्य आणि एक कसं म्हणून सांगणारी प्रत्येक कार्य आम्ही महागणपती पूजन करताना मागताचे निर्विघ्न जाव का निर्विघ्नदायक महागणपतीला आराधन करून विश्वंभर रूपी महागणपती प्रियता म्हणून सांगून घेऊन कृष्णार्पण करून ते गडे उद्दबल मात्र सर्व कार्य देव चंद्रूपर चुलवून देतात. ग्रहांतर्गत श्री लक्ष्मी नरसिंहाय नमः. सकल ग्रहबलनीने सरशिजाक्षा देवाला आम्ही प्रार्थना करते तेव्हा सर्व ग्रहाक वडय तू दावनस तेव्हा ग्रहांतर्गत लक्ष्मी नरसिंहाल अनुग्रह स्वीकार केलवे आमगेले सर्व कार्य भारी चंदार देव चलोवन दिता. तशी म्हणजे क नवग्रह पूजन हवन भारी एक श्रेष्ठ दावनशिले महत्व सांगितलं. तशी होरे तू होरे तर आनंद बैसून घेऊन संकल्प करून गुरुगणपती पूजन पुण्याहा वाचन कुलदेवता आराधन गौरी मात्रका पूजन नांदी पूजन करून कलशादिवास पूजन करतात नवग्रह पूजन करतात. नवग्रह पूजनेनंतर नवग्रह हवन नवग्रह हवन समयचेरी देवाक अत्यंत प्रीतशिले समिद चेरू आज्य समर्पण करून घेऊन देवाला सन्निधीन प्रार्थना दवरतात. तशी देवाक विशेष दावनशिले पूर्णाहुती समर्पण करून पूजा कृष्णार्पण करून देवा मुखासून हे चरडाक तू परिपूर्ण रीतीर अनुग्रह कोरका आम्ही सहकुटुंबाके शुभ दावका आणि उपनयन सर्व कार्य चंदायर तू चलोवन देऊ का म्हणून सांगून घेऊन नवग्रह पूजन करते. एक ग्रह कलदलते की नवग्रह पूजन असते. एक विवाह कार्यक्रम दत्तन गोदान समावर्तन म्हणून वर कतीर करतने नवग्रह आराधन करते. घरांत एक संधी शांत अस शनी शांत अस मृत्युंजय शांत अस त्या समयाचेरी नवग्रह पुरस्सर सर्व कार्य चलचे. तशी नवग्रह हवन केल मात्रान सर्व रीतीरी शुभ दत्ता आणि चरडाक बरे दत्ता आणि चरडाक त्या समयाचेर दिवचे संस्कार म्हणूस पटमाम सांगता अशी तू बसका अशी तू हमारक्षा आनंद लायतन पळोका पवित्रा पटान ते धारण कोरका हे सर्वही नवग्रह आराधन दत्ताना भटमामान ते सांगणी करताना ते चरडाक सर्व ते मनात गट्टी बसता. बापूसू आवसू लागी बैसून ते आचमान करताना संकल्प करताना हाता उद्दा घालताना सोडताना ते वटूक उपनयन समयचेर ते सर्वही अनुकूलता नवग्रह आराधन दत्तान ते पडे तर आपलं होई म्हणून धरी प्रति एक विचार एक अक्ष समर्पण करचेसो अथवा देवा एक नमस्कार घालचेसो अथवा अग्नी यद्राक प्रार्थना करताना बापूचो ते कशे हात धोरणो स्वस्ती श्रद्धा मेदाम यशहा म्हणून ते सांगून घेऊन कशी अभिवादन करता हे पूरा चरडाक मुंजी फुडे ते नवग्रह आराधन दत्ताना ताका विशेष जावन ताका ज्ञान मिळता. मलगडे तितले चंद ते संस्काराचे पूर्व तयार करून दवरलो म्हणटा नवग्रह आराधन केलं मात्रान सर्व रीतीने शुभ दावका म्हणून देवाला आम्ही प्रार्थना करते. उडदा मुहूर्ताचे कार्यक्रम उडदा मुहूर्तान मस्त लोकांन पुरा निमगुचे आस बट माम हे उडदा मुहूर्त खंयचे खातीर करचे दांते पूजन म्हणून करताचे. ताचे पूर्व पुन्हा थंय गणपती पूजन जाता. दांते पूजन करून दांतेक हळदी कुंकुम श्रीगंध पुष्प सर्व समर्पण करून यद्राक उडीद मूग दवरताची होरेता हातान तू भरतीधर चरडा म्हणून सांगून घेऊन कौटुंबिक मालगड कोण ती बैसून प्रथम त्याला 5 पंत ते उडदा वयर घालता मवाळ लावचे म्हणतात. फुडली काळान तू एक मूड उडीद दोळचे शिलके
हांवें मिगेले बापसूर ಒಟ್ಟು कुंजालू पेत्री तसले एक हळ्ळी गांवांतू 4 दिवसाचे मुंजी कार्यक्रम एक वाराचे विवाह मंगला कार्यक्रम ते पाविल तेदन पळयल्ले विशय हांव सांगचे सर्वांत ते आयकू का एक मूड उडीद दुळचेक उणान उणें कितलो समय दावका तुमी पळय तितलं भालमेनशेन पावतले तितलं भालमेनशेन पावतना घरा दाखोवन ತಂಗಿಲ घरा ಅಂತೂ ತಂಗಿಲ ತೋಟ ಅಂದಲ್ ತಸನ್ तांदूळकी नारलो आता साध्य ना कोणाक गाद्य बेसाय ना ते समयाचेरी तांणी एक सेर तांदूळ 4 नारलो शास म्हूण हाडता अशें 100 घरचे आयले भंय म्हणून जाल्यार तुम्ही लेखचे साध्य ना एक मुंजी कितलो दावका तांदूळ नारलो त्या दिवसू तांकां पूर्व तयार जाता आशिल्ले म्हणजे सहकार म्हणून सांगेत वापास तांणी वतना व्हरचें एक नारलांनी तांतू कसं पुणे गोडशे घेवन वचचे हे तांदूळ दवरचे वरले ते एक सेर तांदळां तूं मुक्काल सेर तांदळांकिंत चड घराक पावतशिल्ले नारळू तीन घरा पावतशिल्ले 100 जन म्हळ्यार 100 घरां दाखोवन आयले म्हणजे 300 नारळू उणान उणें एक क्विंटल तांदूळ थंय मोठ जाता आशिल्ले ताजी अर्थ सहकार तशी उडदा मुहूर्ता समयाचेर थंय उडीदू आनी मूग मोवाळ्ळा येताचे मागशी मालगड भालमेनशी ते तयार घालतना सर्गाधरा म्हणटाचे उद्देश कसा न्ही म्हळ्यार पुरा जन ಒಟ್ಟು मेळना आमी ते केला म्हणून सांगू सर्गाधूरची उद्देश मालगडेन बैसून ते कार्य केलां आमी पुरा ಒಟ್ಟು मेळींची तदनंतर उडीद दळताचे एक एकले दळतची बट माम सांगता तुम्ही येया मवळे बायले या आना मायलवे मामू मायलवे आनी कोण आसा अन्नाल भयणी हां मुखारे या तेन्ना एक पंत सान भयणी पुरा मुखारे विचार चरडा तूं कडेर देवा पुरा जन्माल कडेन कोण दावका कडे तूं बशी चरडा म्हणून सांगून कडेर भयणी कडेन ते उडीद पुरा धोळून घेवन तदनंतर थंय एक खरवटने पिट्टी म्हणून तांदळा पिट्टी हळदी पिट्टी घालून तेल घालून लायता आशिल्लें काना लगी हाता घंटे लगी पाया घंटे लगी उद्देश कसा म्हळ्यार दळण जाल्लें आसलें तें दळण वचका आशिल्लें असली एक चांग चिंतन एक उडदा मुहूर्तांत आशिल्लें तशी होरेताक तें करवटेने पिट्टी लावन घेवन तदनंतर थंय एक शासारती करताची अशी उडदा मुहूर्तांत प्रथम विशय हें जावन दोनीचें तें उडीद कसन करचें तें उडीद क्रम प्रकार मंगला कार्या समयाचेर इडली करचे की आंबाड करचे की कसले अनुकूलता ताका उपयोग करता अशें तेन्ना पुरा जन सहभागित्वारी तितलें उडीद दळून सर्व मंगला कार्याक मेळून वतशें उडीद दळताची मूग दळणाची खंयची खातीर मूग सात्वीक जावन आशिल्लें तें धान्य तांतूं कसले विचार ना ते खाली मोवाळ लावन आमी सात्वीक गुण येवका म्हूण देवाले मागता उडीद मोवाळ लावन दळताची आमगेलें आशिल्लें तें तामस गूण उरता ते उडदांत तामसत्व आसा तें मर्दन केलें मात्रान तें दूर जाता आमगेल्या देहांत आशिल्ले तामस गुणे दूर जाता आनी सर्व मंगला कार्याक अनुकूल जाता म्हण विचार हें उडीद मोवाळ लावन दळचें भार एक विशेश संगीत आसा
शासार्थी समय चेरी प्रत्येक भालमनशन शास भरताचे शास बोन घेऊन अर्ध घेताचे ते अर्धकोचे समय चेरी सर्व भालमनशन भारी चंद दावून त्यांनी गीत म्हणून सांगताचे ते भारी एक विशेष मस्त कडेनं ते रेकॉर्डिंग कोण दवरून आता वातावरण समजावून ते जन ऐकूत तसे आणि भारी एक चंद कोण अनुकूल करताचे एकेकडेन स्वतः माईक घेऊन सांगताचे हे कसले आम्ही सांगचे म्हणरी मुकावेल पिळगेक अनुकूल दाव काम दृष्टीरी कोण कोण भालमेनशेक हे पद्दी गोत्तस त्यांनी सांगून व्हॉट्सअपरी फेसबुकारी आत्ताचे नव तुम्ही कसं म्हणता आम्ही मुकावेल पिळगेक तुम्ही अनुकूल कोण देऊ का म्हणून हाव प्रीतीन तुम्ही लगी निंबून घेत शास बोन आरती करताना ते आशीर्वचन दत्ता तांकाय विशेष दाव नशिले देवाला अनुग्रह दत्ता सांगून घे आवसुई वटूक अर्ध घेता तशींची मालगडे वटूल आनम्माक वटूक देंडे अर्ध घेताचे दह्या भो खावचे भारी एक चंद कार्यक्रम तो वटूक आवसू पाय्यार बसकोरसून चंद कोण लावेता त्यादना उपमा सांगताची अथवा मालगड सांगताची इतलं समय पुसून तू सांचेर डशेल द्यावा आतुक्कानी मुंजीला गंधाता मुंजीला गंधाल्यानंतर एक विचार पटमाम सांगता मुंजी पुढे खई दवा आवसून जेवण करत असताना चाडार मुखार येऊन कसने दाव कामळे उष्ट्यातन खावावे तसे त्याला आणि मुखार धायन चला म्हणजे नंतर त्या क्रम ना म्हणजे नंतर तुम्ही ते हित दान भोजन की उपहार स्वीकार करू का आवसून कसम घरल्या रांधत केला ते हित दान घेऊ का मग पॉड दायना मग इडली दायना मग आणि कसं की दायना मग गुलाम दायना ना आवसून ते खंचे दिवस कसन केला ते हित दान घेऊन देवाला स्मरण करू का वटूक कापणी खातीर आपण व्हरताचे त्या समयाचेर बसकेर शिताना पटमा लागी निमगीताची लागी मालगड असले मालगडा लागी निमगीताची कशी बसका म्हणून सांगू पटमा आम सांगता पूर्वा तोंड कोण बसका पूर्व पश्चिम अडना उत्तर दक्षिण नज्ज एक मार्गदर्शन बत्ताना दूध घेऊन वचायचे ते कापण्यांचे दिवचेक तांदूळ की नारळ की वस्त्र घेऊन ताजी वटू द्रव्य दवरून ताका दिवचे व्यवस्था करताचे तदनंतर स्नान आपण करताचे प्रथम आम्ही ते चरडा संका देवा उद्दाहन दवरला एक पण आंग बाल लिखून घे चल आंग बाल चल तदनंतर आवसकी लागेशील मामुंकी अथवा बहिणीकी लागे राबून हळदी पिठी पुरा तलांगरी उद्दाकून घाण घेऊन स्नान करेशी मंगल स्नान दावनु वटूक भितर आयले कूडले बटमामू तकसान एक वस्त्र नेसून घेऊन ते चरडाक नामशमुद्र करता नामशमुद्र जाल्यानंतर हाताक फूल बांदचे माथ्ये कावे टोपी दवरचे तिळंगर करच्यो अब्बले फूल माथ्या बांदचे पामारी घाण घेऊन पुष्पहार घाण घेऊन वटूल हातान तू मालगडे नारळ देऊन त्याच्याला आशीर्वाद करतात वटू अलंकार समयचेरी ते अब्बले फुलाचे एक महत्व कसं म्हणाली त्याच्या डाक प्रति एक देवता कार्याविषयन अनुष्ठान करचे विषयन मस्त तगल्या आसक्ती असता बदल विषयन वैराग्य तक येऊ का सांगून देवता विषयन विशेष आराधन करची तका
मन देऊ का देवा, शक्ती देऊ का देवा, सामर्थ्य देऊ का देवा म्हणले की विचार दलतिकेची एक पुष्पहारान सांगितलंस तद्निमित्त विशेष जाऊन आब्बले फुलं माते टोपी घालताना ते घालतस करा हाताबांचे एक भारी चंद गोंचो तयार करताची तांतू अगत्य आब्बल्या फुल घाला गळे माळ करताची तांतू स्वल्प पुणे आब्बल्या फुल घालतस करा हे केलेलं मात्र भारी चांग ते चरडाक अनुष्ठान सलून म्हणे उत्साह परल विषय वैराग्य आणि परल विषय नाका हम देवता अनुष्ठान करू देवाला अनुग्रह संपादन करू अशी तगली मना भावनेचे कर आब्बल्या फुलाचे भारी एक महत्व सांगितले अलंकार जाल ಕೂಡಲೇ बट माम सांगता पुरा बहिणी पुरा मुखारे या काजळ काणगे या वटुले उज्व दोळेक दाव दोळेक निदान काजळला या गला एक बट्ट करा निंबूचे पुरो हे काजळ लावचे उद्देश कसा नाही बाल मनुष्यान काजळ लावून घेऊचे असं धाल मनुष्यान काजळ कंदी कतीर लावून घेऊचे सांगू एक उपनयन समयेचेरी आणि एक समावर्तना समयेचेरी काजळ लावची क्रम मागशे दाखवून दवरला बहिणीनं येऊन लावची बहिणी भाव म्हणले एक बांधव्य वृद्धी दावका देवाला पूर्ण अनुग्रह दावका अशी एक काजळ लायतना मंगल दावनशील शुभ दावनशील ते चढा जीवनात दावका मलगड बहिणी की धाकल्या बहिणी की प्रार्थना करताची अशी काजळ लावून घेऊन मुखावयले ते दृष्टी काढताची दृष्टी म्हणजे पिट्टा गुळ दाखवची कसले वाईट दृष्टी असल्या पाहिजे का देवाला अनुग्रह दृष्टी त्या चरडा वेरस का म्हणून सांगून पिट्टा गुळ मलगड दाखवून घेऊन काही म्हणा मुद्दा घालून त्यांनी देवाला प्रार्थना करताची वटूक मावळ्यानं आपण हडची भारी एक चंद कारित सान वटूक आपण हडताना भारी लायत बोलणं आपण हडेत वटून ಸ್ವಲ್ಪ अंगान भरती असल्या कष्ट जाता त्या समयाचे चमकोरून आपण हडताची 8 वर्ष म्हणजे लग्न केलं रे ते भारी एक चांग अवकाश मावळे मिळता 9-10 वर्ष पासून कसं नाही तोंदर ना त्याच्यानंतर तुम्ही गोतस चरडू बांधल तिगे मस्त दाक्षिण तशी 8 वर्ष दाखवून 1 वर्षा भितर चरडाक चांग गुरुबल असताना उपनयन केलं माता मस्त चांग मावळो ते धोन घेऊन आपण हाडता एक खोकले कशी म्हणतो आपण हाडताची तशी वटू आपण हाण घेऊन मिगेल भाच्यो तो हे वटूक आम्ही म्हणतो आपण हाड मात्रान आम्ही दोन्ही कुटुंबात बांधव्य वृद्धी जाऊ का असली एक विशेष प्रार्थना आणि ते चरडाक ते पितर आपण हाण घेऊन मस्कून वसून घेऊन बट माम अक्षर दिता मावळो ते उठो मातेर घाम देऊ बरे करो देवाला प्रार्थना मावळेनं पितर हाणू बसकरेशील नंतर ते संकल्प जाता मुहूर्त निरीक्षण करीशी मुहूर्त निरीक्षण कार्यक्रम छोरून घेऊन तदनंतर मुकावेल कार्यक्रमाची तो फल घेऊन आम्हाला येतात मातृदेवो भव आम्हा शूद्रशील ब्राह्मण कोण देऊ का म्हणतात आवसुक विशेष दावनशील स्थानमान घेता देऊ का सांगून घे तदनंतर तो बापसूला येतात पितृदेवो भव आम्हाला पाय दोन सांगता शूद्रशील ब्राह्मण कोण देऊ का अपास विचारू आम कसं सांगला त्यांची विचार आमका आम गेले सान असताना चुकून कसं नाही मी गेले निमित्त आचरण धावनशी पुराणा आणि मुखातून तसे जलना समर्पक धाव चलता विचार तदनंतर मला सांगतो बटमाम फल घेऊन आशीर्वाद करता दायचरडा आणि कसं सांगला ते योग्य दाम तो ऐकून मालगड्याने सांगितले योग्य दाम ऐकून चोरका शुभ दत्ता आशीर्वाद करता
दंडमेकल पूजाम करिष्ये. पूजन करताच. ते पूजन केल्यानंतर ते सर्वही मालगड्याला हात लावून हाडताच. भटमामाला हात लावून हाडताच. प्रथम ते चेलडाक कौपी धारण करचे अनुकूल करताच. आवसो करेन घाले शिताचे. आवसोल्या सांगताची त्या कौपीनं निदान दावन घेऊन ते कशी बांधूच म्हणून सांगून घेऊन ते चेलडाक लज्ज शिकोचे म्हणून सांगून आम्ही अशी चोलका स्नाना चमकल तेदना अंगर एक वस्त्रस का ते वस्त्र नेसून आम्ही स्नान करू का आणि मुखार सून घेऊन अंगर कसने वस्त्र नाशी भोंचे ना वस्त्रास्काची अशी तू आचरण करका अशी आवसो ते चेलडा शिकेता. ताजे नंतर थंय प्रती एक आम्ही सांगताना विशेष जावन वेंटो म्हणून सांगताचे. ते प्रथम वस्त्राचे काव्य वस्त्राचे भारी सुंदर जावन आशिल्ले ते वेंटो चेलडा घान घेऊन तदनंतर अजीन गान घेऊन अजिनानंतर ते चेलडा कडेन पंचफल पूजन करताचे. 5 भटमामाक ते फल जन्ममे तांबूल दक्षिण देऊन आशीर्वाद घेताचे. तदनंतर यज्ञोपवीत धारण. यज्ञोपवीत धारण करताना भटमाम ते चेलडा कडेन मंत्र सांगोसून घेऊन तदनंतर यज्ञोपवीत बापसून ते चेलडा घान घेऊन 2 पंत आचमान कोरून ताका हाता पवित्र दिताचे. अशी मेकल दंड अजिन पूजन धारण भारी विशेष. तांतू वस्त्रधारण करताना भटमामा एक वस्त्रदान म्हणून सांगून दिताचे. अजिन धारण करताना ते चेलडा सांगताचे कृष्ण मृगाचे ते अजिनाचे जन्म करून घान घेऊ का आत्ता वातावरण साध्य ना ते उद्देश जन्मेक एक कुडको सान एक अजिन दवन ते चेलडा घालू चांग ज्ञानशक्ती स्मरणशक्ती विद्याशक्ती चेलडा मिळका. यज्ञोपवीत घालताना भटमा मंत्र सांगेशिता. यज्ञोपवीतम परमं पवित्रम प्रजापतीर्य सहजम पुरस्तात् आयुष्यमग्रियम प्रतिमुंच शुभ्रम यज्ञोपवीतम बलम अस्तु तेजः अशी मंत्र सांगून चेलडाक यज्ञोपवीत घाल आशीर्वचन करताचे. भारद्वाज गोत्र नाव कसं ना आशुतोष शर्मा ओम भारद्वाज नाव कसं ना आशुतोष शर्मा तज्जोपची एक लीडर म्हणून स्कूल आणते स्कूल क्लास स्कूल पेपर ब्रह्मचारी आईच्या सांगा ना आमचं ब्रह्मचारी एक लीड असतं. कोण फायर कोण अग्निनारायण कोण अग्निनारायण फायर कोण रब्बतत्व म्हणून 5 मिनिट बसतो शी जाऊ का लागली देऊ का परत काश मानला लक्ष्मीनारायण उपासना करतो. लीडर कोण आचार्य कोण अग्निनारायण. ओम ओम सविता ते स्तमप्रवीत एक पंच सांगितलं नाव कसं केलं अग्निनारायण अंगेलो सत्तालो ब्रह्मचार्याला अनेक दिवस
संगोड संगोड सूर्यनारायण गायत्री मंत्राचे दान देऊन त्याच्या आत्मेने सांभाळ सूर्यनारायणला माफ करतात खाली गायत्री नाशी करतो सूर्यबंधन कोरनु बित्तरायಲು ಕೂಡಲೇ पिट्टा गुढी दाखयताची वाईट दृष्टी कसने असल्या बाहेर वसका देवाल अनुग्रह दृष्टी केन्ना ते चरडा वेर असका म्हणून सांगून घेऊ एक चरडा कमी भायर खई पेंटा आपण वेलतिकेची समारंभ खई आपण वेलती गरायल कुडे एक दृष्टी म्हणून काढताची तशींची समारंभांत वारडिकेक मुंजीक समावर्तनेक हे प्रत्येक समयाचेरी पिट्टा गुढी दाखवून घेऊन वाईट दृष्टी भायर वसका देवाल अनुग्रह दृष्टी तांचे वेर परिपूर्ण दावन आसका म्हणून सांगून पिट्टा गुढी दाखवून घेऊन देवाला प्रार्थना करताची अग्नि कार्याचे प्रारंभ जाता भटमामान मंत्र ते चरडा शिकोवन दिवन अग्निदेवाक समित समर्पण कोरनु तदनंतर दोन्ही हात अग्नी वयर तो उदर दवरनु मंत्र सांगता भटमाम शिकोवन दिता ओम मयि मेधाम मयि प्रजाम मयि अग्निः तेजो ददातु मयि मेधाम मयि प्रजाम मयि इंद्र इंद्रियम ददातु मयि मेधाम मयि प्रजाम मयि सूर्यो ब्राचो ददातु हे तीर मंत्रानं दोन्ही हात अग्नी यद्रा दवरून देवा तू म्हाका अनुग्रह कोरका प्रार्थना करता तदनंतर पुन्हा हात ते दोन हात उद्दार दवरून यत्ते अग्नि तेजस्तेनाहं तेजस्वी भूयासम यत्ते अग्नि वर्चस्तेनाहं वर्चस्वी भूयासम यत्ते अग्नि हरस्तेनाहं हरस्वी भूयासम हे मंत्र सांगून गायत्री उपदेश समयचेरी भटमामू वटुक वटुल अन्नाक वटूदान घेवन अंगन्यास करन्यास हे सर्वही शिकवून दिताचे ते सदा सवित्र मंडळ मध्यवर्ती नारायण सरसिजासन सन्निविष्टः केयूरवान मकर कुंडलवान किरीटी हारी हिरण्मय वपुः धृत शंखचक्रः आयातु वरदा देवी अक्षरं ब्रह्म संहितं गायत्रीं छंदसां माता इदं ब्रह्मजुषस्व मे अशी ध्यान करताची चरडाक बापसुले उज्जो जांगेर बसकोरसून घेवन पामारकी आनवळकी वयचेन मुस्क घान घेवन बापसुले सांगताची कुलदेवा उडगास कोण इष्टदेवा स्मरण कोण गुरु स्मरण कोण मालगडे स्मरण कोण चरडाल उज्जो का नांतू गायत्री मंत्र शिकोवन दिवका ते चरडाक सांगका म्हणून सांगू त्या समयाचेर मंगला वाद्य जाता भटमाम वेद मंत्र पठन कोण घेवन शिकोवन दिले नंतर 5 पंते चरडा उज्जो का नां शिकोवन दिले नंतर भटमामू दल्लकी म्हणून विचार करून तदनंतर ते मुस्के वस्त्र काढ घेऊन माते रक्षात घालून मुहूर्त दल्ले म्हणून सांगून घेऊन आशीर्वचन करतात वस्त्र चरडा नेसून घेऊन दर्बे मुंजी चरडाक एयम दुरुक्तात परिबादमाना म्हण मंत्रान कुर्टारगी 3 सुत्ती अवतश खोरनु
नाभी प्रदेश लगी 3 गांठी घालताचे ताजे अति श्रेष्ठ जावन आशिल्ले विचारू तू 3 वेदांतू आवृत्त जावन आस आनी आम्ही प्रत्येक विशयन जागृतीन चोलका अशी अतिश्रेष्ठ जावन आशिल्ले विचारू तांतू सांगिल्ले तदनंतर वटूक दंड दिताचे धर्माचे योगक्षेमाक अधर्म निवृत्ती विशयन हांव योग्य जावन घेवन म्हगेले ब्रह्मचारी व्रत पालन करून शिक्षण घेवन हांव साधन करता म्हगेले इंद्रिय केन्नाची एकाग्रतेर हांव चलतसलें सन्मार्गार चलतसलें सर्व विचार म्हाका मेळका म्हूण सांगून घेवन ताण प्रार्थना करतची बापसून दिले ते दंड हातांत धुवन घेवन ताण देवाला सन्निधानांत प्रार्थना करची मेकला दंड धारण केले नंतर भटमाम सांगता ते लागीं मालगड वैदिक आसल्यारी तांगेले वचून एक फल दिवन पांय पडून बैसून एक धर्मोपदेश दिवका म्हूण प्रार्थना करूका भटमाम तेन्ना सांगता जन्मना जायते शूद्रः संस्कारात् द्विज उच्यते वेदाध्यायी भवेद् विप्रो ब्रह्मज्ञानेन ब्राह्मणः तू योग्य जावन घेवन तुगेले ब्रह्मचारी व्रत पालन करूका गुरुकुला वचून योग्य तू शिक्षण घेवका तुगेले शिक्षणांत तूं परिपूर्ण जावन तूं मन दवरका मुखारसून तुगेल्या जिवनांत सर्व रितीन बरें जाता श्लोका अर्थ जन्मना जायते शूद्रः संस्कारात् द्विज उच्यते आवसूल गर्भ म्हणून सांगल्यार एका जन्मके दोन्ही जन्मूची उपनयन समयाचेर दिवत आसले अतिश्रेष्ठ जावन आशिल्ले विचार ज्ञान आनी ताका कशी चोलका म्हणलें मार्गदर्शन ताचे खातीरची वेदाध्ययन अधिकार सिद्ध्यर्थम द्विजत्व प्राप्त्यर्थम म्हणून संकल्प करचो भटमाम ते समयाचेर सांगता सकडी मगी उठोवका चेडा आनी भुंयक वंदन कोर तशीच प्रतिदिवस सूर्योदय पूर्व उठोवन घेवन तुवें स्नान संध्या वंदन करका सूर्या पांय पडका मालगड्या पांय पडका हें पुरा चेडल्याक मार्गदर्शन दितात त्या समयाचेर भारी एक ते ब्रह्मोपदेशाक कितलें म्हत्व आसा हें धर्मोपदेशाक तितलें म्हत्व आसा भटमामान सांगिल्लें त्या चेडणान मना गट्टी धरून घेवका एक मृत्यूवचे समयाचेर जान्नुवे उजो कान्नार दवर घेवका बहिर्देशे वतना आमी जागृत जावन ते जान्नू कान्नार दवर आमी अनुकूलात करका पाय खंय पुसून दिवका हात खंय पुसून दिवका भटमाम सांगता ते पुरा चेडवान ते मना गट्टी धरून चोलका म्हूण सांगून अशी धर्मोपदेश समयाचेर भटमाम योग्य मार्गदर्शन दिवन आशीर्वचन करता चेडाक धर्मोपदेशाचे सर्व विचारू भटमामान दिवन तदनंतर पुनः येद्रा येवन उपनयनाचे होम जागेरी बापसून आवसून चेडान बैसून घेवन भटमामू होमाचे सर्व कार्यक्रम पूर्णावती समेत कोण घेवन तदनंतर विभूती धारण करचेक अनुकूलात करताचे ते विभूती धारण करतना भटमाम सांगताचे पवित्रा बटन लावन घेवका प्रथम निडला लावन घेवका ताजे नंतर गळे लावन घेवका तदनंतर बंबुलेक तदनंतर उज्य भुजाक तदनंतर दाव भुजाक तदनंतर मस्तकाक मातृभिक्षा पितृभिक्षा मातृभिक्षा पितृभिक्षा जातना भटमाम सांगता तांगेले अज्जाक अनमक मामुमाक अज्जाक मावळेक मावळे बायलेक लागीं आपोवन घेवन कुटुंबेच मालगड कोणी आसल्यार तांक समेत लागीं आपोवन घेवन भिक्षा कार्यक्रम चलता प्रथम आवस भिक्षा दिता आवसून भिक्षा दिवं समयाचेर ते चेडू सांगता भवती भिक्षां देही 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 भटमाम ते चेडा कडेन सांगून घेवन आवसू
5 पंत दोन्ही हातान तांदूळ तान धरलं पोळे रांतू ते भिक्ष दावन आशीर्वाद करता देव बरे करो चरडा म्हणून सांगून घेऊ. तशी बापूस भिक्ष दिताना भवान भिक्षाम ददातु भवान भिक्षाम ददातु भवान भिक्षाम ददातु भवान भिक्षाम ददातु भवान भिक्षाम ददातु. बापूस 5 पंत तांदूळ घाण घेऊन चरडाक आशीर्वाद करता. प्रत्येकले निंबूचे आस भटमाम एक मातृभिक्षा पितृभिक्षा ताजी महत्व कसन भटमाम मालगडपुरा येवन मावळेता संध्यावंदने संबंध पविले द्रव्य दिता पवित्र बापूस घाण घेऊन म्हळ्यार अर्थात एक भांगराचे पवित्राचे मुद्दी करताची बापूस घाण घेऊन आशीर्वचन करता. एक कडेन भांगराचे जानवळी म्हणून सांगताची जान्नू ते आज घाण घेऊन आशीर्वचन करता. क्रम प्रकार मुंजी होरेताक हाता पवित्राचे एक मुद्दे सोड वही म्हणून दिला विंगड खंचे भांगरा तान धारण करचे ना म्हणस. आता मी कळेक एक अलंकार कतिरी कळेक भांगर घाण घेऊन कार्यक्रम करताच जाल्यार वटूक शिष्याक ताका गुरुकुला वतना मागशी भारी चंद जागृते खातीर ते व्यवस्था केला. हाता पवित्राचे मुद्दी मात्र वरल खंयची भांगर म्हणून ताका ना. भिक्षा म्हणून घेताना तांदूळ ते अर्पण करताय. गरम प्रकार तेंची तांदळान मुखावेले आम्ही सांगतात अनुप्रवचनीय हवन म्हणतात ते आम्ही हवना समयाची रिता जे शीत कोण घेऊन होमाक आम्ही अर्पण करका म्हणजे विचार आस. तशींची फुडली कालांतू गुरुकुलांत आसतना 5 गरले वचून भिक्षे घेवन येवचेशी. ते भिक्षे घेतील तसल तांदूळ ताणे प्रतिदिवसू ताजे अन्न करून स्वीकार करतशिलो. अशी गुरुकुलांतू शिकतना ताका एक बजे दाखोवन शिक्षण अनेक बजे दाखोवन एक घरा वचून आम्ही ते भिक्षे घेवची क्रम कशी ताजे व्यवस्था कशी हे पुरा चेडवा सांद करूची मार्गदर्शन दित आशिल्लें. तशी भिक्षेक हेर उपरी थंय भिक्षा कार्यक्रम चलता. ते भिक्षे समयाचेर सांगिल्ले प्रकार आवसून प्रथम तदनंतर बापसून तदनंतर आज्यान अनमन मामुमन आज्यान ताजे ಒಟ್ಟು मावळो मावळे बायल भिक्षे दिवन आशीर्वचन करताचे. मंगला कार्य अंतू आईल अतिथींक एक अतिथी देवो भव म्हणून सांगून तांक प्रितीन एक बंधन करून स्वागत करचे ते समारंभ भारी एक चंद समारंभ ಗೊತ್ತಸೆ एक ಶಾರ್ಟ್ ಪೀರಿಯಡ್ ಅಂತೂ ಕೋರ್ಕಜಲ್ ಅನಿವಾರ್ಯ ಕಾರಣ ಜಾವನು ಎಲ್ಲರಿ ಅಮ್ಗೆಲ್ ವೇರೆ ಪ್ರೀತಿ ಏಕ ಮೂಗುದವನ್ನು ತುಮ್ಮಿ ಸಕ್ಕಡ ಆ ಜೈಲೇಚಿ ಬಂಧು ಬಾಂಧವ ತುಮಕಾಮ ಪ್ರಥಮ ಜಾವನು ಸಕ್ಕಡಕ್ಕೆ ಧನ್ಯವಾದ ದಿತ್ತ तशीची सगळा तुम्ही एक परिवार समेत हांगा आयले म्हाका भारी खूश जाल्ले. सगळ्यांकय एक शॉर्ट पिरियड सांगिल्ले मी कोणेय तुमगेल घरा येवन सांगू जायना ते मी तसले बेजार करना अशी म्हगेल पुताक एक चांग आशीर्वाद दिवका. तशीची एक सणा एक आतिथ्य म्हळ्यार जेवणा वेवस्था कडे केलेलो आसाची जेवणा वेवस्था करूनची तुम्ही एक चांग रुपार आशीर्वाद करूनच म्हणून हांव तुमगेल्या कळकळीन निमून घेतास. भिक्षा कार्यक्रम जाल्ले आयल अतिथींक प्रितीन धावन घेवन वंदन करून तांकां स्वागत केलें. तेन्ना हांगा भटमामू पुरा भयणींक लागीं राबोवन घेवन एक पोळे रांदू एक वस्त्र ताजवेरी एक केळीपान्न चोळकुतो दवरून तिला उंड दवरताचे. ते तांणी पोळेरू येद्रा दाखोवन निदान घेवन वटू लागीं घेवन पावताचे. वटू लागीं घेवन पावलो कुडले चरडाक म्हळ्यार वटूक उंड खावेशी ताची लागीं देड्ड बैसून आसता ताका दलतीक एक उंड खावेताचे. हळलेलचे वस्त्र उडगेरे ते चरडा दिवन घेवन मालगड म्हणून जाल्यार आशीर्वाद करताची. सान भयण आसले ती अण्णाला पांय धरता. ते समयाचेर ते आवसुकी बापूस चरडाले तांकां उडगेरे म्हणून दिताची भयणींक. ते एक समारंभ भारी एक विशेष एक काज्जळ सून भयणी भावमळ प्रीती शाश्वत जावका म्हणून कशी तांणी एक मनान एक प्रार्थना करताची. तशींची तिळा उंड खावून घेवन एक आमगेल एक बांधव्य मुखार दलतिकेची वृद्धी जावका. हे प्रीती शाश्वत वरका
भावानं बहिणीवेरी केदना प्रीत वरका बहिणीनं भावावेरी प्रीत वरका खंचे समयाचेर भावान बहिणी उरलोचे बहिणीन भावाक उरलोचे हे जावचे नज्ज ते आत्मीयता निरंतर आसका सांगून ताजे तरेची वालडिके मांडवांतू एक काज्याला सुतन म्हळ्यार समावर्तना समयाचेरी अथवा बहिणीन बागला बसतना पटमाम ते एक आशीर्वचन करता बहिणी भाव म्हण प्रीती शाश्वत जावका सांगून अशी तिलावंत खावून घेऊन तांगेली एक बांधव्यता वृद्धी करताची. सायंकाळाचे संध्यावंदने विशयन भटमामू चरडाक मार्गदर्शन दिता. आचमन म्हूण सांगले 24 मंत्र. प्रथम 3 मंत्रान उदका प्राशन कोरका 4 मंत्रान हात धुवका 5 मंत्र दाखून देवाक पांय पडत ते मंत्र सांगका सांगून वटू आराधना भारी एक विशेष. आम्ही प्रति एक कार्यक्रम करताना भटमामाक तांबूल दिताची दक्षिण दिताची तांबूलम श्रीकरम भद्रम ब्रह्मा विष्णु शिवप्रियम विजेंद्राय मया दत्तम अतः शांतिम प्रयश्च. भटमामा तांबूल देऊन तदनंतर दक्षिण कृष्णार्पण करून भटमामा दक्षिण दिताची मंत्राक्षस घेऊन तशी अनुकूल दत्त. हंगा वटू आराधन एक 8 जन वटूंक आराधन कोरका म्हणूस पक्कने अनानुकूल असल कसने असं होई म्हणून दिल्यारी ते अनुकूल कितलं असायची तिथल्या वटूंक एक वस्त्र उपवस्त्र तशी फल जाणून हे पूर देऊन घेऊन आराधन करून त्याने आशीर्वाद घेतच. चेडवांक सांद कोणू आम्ही शिकोचे म्हणून सांगून घेऊ. एक देवळा आपण व्हेलरी आम्ही नालकेन वतन घेऊनच का आमकां व्हरचेक पक्कने अनानुकूल त्या समयाचेर हाता काणीक पुणी धुवन घेवन त्या चरडा करेन चरडा देवाल टप्पे काणी घाली देवा प्रदक्षिण काणू उजवेन येवन नमस्कार करी. तशींची वपास एक दक्षिणेक तरी भटमामा दिवन त्या चरडा करेन दिवोच विशयन. आता घरांत कशें म्हळ्यार अतिथीन हानी पुरा आयल तेन्ना एक होंटी भरतना म्हणे उडगीर दितना म्हणे चरडू पळयताचे तांणी समेत लाग घेताचे तांणी समेत दिव तश करताचे म्हळ्यार सांद दाखोवन चेडूवान दिल्लो संस्कार ताजे खातीरची आमगे मालगड्यान केन्ना सांगचे आशिल्लें चेडूमा करेन तुमी दान धर्म परोपकार करेशेया. चेडूमा करेन देवस्थाना गेले तेन्ना काणीक अर्पण करेशेया. देवस्थाना गेले तेन्ना स्वामीला मठा गेले तेन्ना आम्ही कशी चलताची चेडूक तशी चलताची म्हणून सांगून घेऊ. अशी वटू आराधनेंतू हे सर्वही विचारू म्हळ्यार ताका सांद दाखोवनूच एक विचारू मार्गदर्शन दिवचेक वटू आराधना आणि ताजे एक आशीर्वाद दिले की भारी विशेष दावस. शासारतीचे कार्यक्रम मुंजी होरे तू देड्डो मुंजी होरे तला आनम्मा 4 जन बैसोनू थंय शासारती कार्यक्रम जाता. ते शासार्थ समयाचेरी प्रथम शास भरताची पुराजने तदनंतर अर्ध घेताची त्या समयाचेरी भानमेन शिपरात भारी चांग पद्दी पुरा सांगताची. प्रति एकल्या काही तुमगेल्या हांव सांगचे शासारती करता समयाचेर एक मनांत आमी गट्टी दोन घेऊ का ते आरती आम्ही जागृतीर दोन घेऊ का आणि आरती दाखोवचे फुडें प्रथम अक्षत हाता काण घेऊ का ताजे नंतर तुम्ही आरती दवर का कसं म्हणे आरती हाता धरून तुम्ही बघून शेशे पडवा दाखवून अक्षत काढताना हांग दावता असेल आरती स्वल्प तशी अशी जाल्यार कष्ट न्हू तुमगे जागृते खातीर सांगचे भालमेनशाक प्रत्येकल्यान ते जागृत करून आरतीचे वैरी एक उंगुष्टा बॉर्ड धरलो होई म्हणून जाल्यार अर्ध घेताना कसने कष्ट जायना आणि आरती जागृतीर दाखोवचे जाता.
ಭೋಜನ ಸಮಯಚೇರಿ ಬಟ್ಮಾಮು वटूक लागी बसकूर घेता आणि सांगता बटमामू पळे पान दवरल कुडले पान चंदुकोन जाग्रतेर पुसू का तशींची तांनी वाडता वताची शीद तूं संख्ये एक वस्तू तुगेले आतां एक बिब्बे उपकरी म्हणलें आनीक संख्या आयलें कुडल्या काण तोंडा हुरचेनच चेडा पुरा वाणदाव का शीत वाणदाव का शीत वाडल्या नंतर तूं चित्रावती म्हूण शिकोवन दिवचें आसा ताजे नंतर तूं भोजन कोर का म्हणून प्रथम आमी बटमामान ते वटूक सांगता थंय पुरा वाणदल कुडले सार वाडचे फुडें बटमामू त्या चेडाक चित्रावती शिकोवन दिता ओम भूर्भुव स्वाहा सत्यंतवर्तेन परिशिंच्या हाता उद्दागान सगळे 50 सुतूची उद्दागान घेवन विष्णोर अन्नम रक्षस्व देवा हे तुगेले प्रसादू हांव तुगेलें स्मरण कोर चित्रावती दिवन हांव भोजन स्वीकार करता. तशी आम्ही आयज दिवसाक एक विचारू सांगतना तुमगेले संतोषर सांगचे आमगेले कात्यायनी मठाचे वेदमूर्ती गोपाल कृष्ण भटमा तांगेले सुपुत्र तागेले उपनयन विशयान यूट्यूब GSB मुखांतर तांणी ते व्हिडिओ जनपदांक पावयतना कशी पळोवता अशी गोपाल कृष्ण भटमा मला मनांत आयलें तांणी यूट्यूब GSB तांगेले उलोवण केलें तशी तांणी अनंत वैदिक केंद्रा दाखवून घेवन मिगेलगी चेंपी रामचंद्र अनंत भट्ट प्रत्येकल्याक एक गोत्तस आम्ही दलतिकेची मस्त संध्यावंदने पुस्तक म्हणलें विष्णू सहस्रनाम पुस्तक म्हणलें देवता स्तोत्र आणि मस्त सीडीओ पुरा जनपदांक पावयल्लो तशी आयज दिवसाक प्रथम हांव देवाला सन्निधानांत प्रार्थना करचें हे उपनयन संस्कारांतू संस्काराक कितलें प्राधान्य आसा तितलेंची आमी चोलचे विशयान प्राधान्य आसा मिगेल विशय म्हळ्यार आमी कसन सांगेत ते मिगेल मनांत आशिल्ले विचार हांव सांगणी केला हे तुमी योग्य जावन आचरण करका सर्वांक शुभ जावका आनी देवाला अनुग्रह जावका म्हूण प्रार्थना करतची हे 2 उत्तरांक राबयता. आतां सर्व तुमी पळयल्लें आसा पळोवचें आसा देवान शुभ करका म्हूण देवाले पुनः प्रार्थना.